श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात कार्बन सीमा कराबद्दल. युरोपीय समूहानं कार्बन सीमा कर लागू करण्यासाठी एक योजना आखली आहे. जीवाश्म इंधनाचा वापर करणाऱ्या कोणत्याही कंपनीवर सरकार हा कर लावू शकते. जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी सर्वच देशांना कार्बन उत्सर्जन कमी करणं आवश्यक आहे. परंतु जे देश हवामान बदलांच्या नियमांना लागू करण्यासाठी आग्रही नाहीत त्या देशातील उत्पादनांवर हे आयात शुल्क आकारण्याची चर्चा सुरू आहे. या कराला कार्बन सीमा कर म्हटलं गेलं आहे. इजिप्तमध्ये हवामान बदलावर COP27 ही शिखर परिषद नुकतीच पार पडली. या परिषदेत बेसिक समूहाच्या भारत आणि चीनसह इतर विकसनशील देशांनी सुद्धा कार्बन सीमा कराबद्दल आक्षेप नोंदवला आहे. हा कर कोणत्याही देशावर लादल्यास आयात शुल्क वाढेल आणि नफा कमी होईल. अशा परिस्थितीत या कराचा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होऊ शकेल. यावर अधिक चर्चा करताना अर्थविषयक अभ्यासक वीरेंद्र तळेगावकर म्हणाले, इजिप्तमध्ये नुकतीच एक आंतरराष्ट्रीय परिषद झाली. या परिषदेचं वैशिष्ट्य म्हणजे या परिषदेप्रमाणे नेहमीच्या चर्चेत राहिलेल्या मुद्द्याचा सांगोपांग पद्धतीने विचार करण्यात आला आणि तो विचार म्हणजे पर्यावरण. अशा या पर्यावरणाच्या हितासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना तसंच जागतिक संघटना ही कार्यरत असतेच. मात्र या परिषदेच्या मंचावर एक नवा विचार उदयास आला आणि तो म्हणजे कार्बन बॉर्डर टॅक्स. युरोपियन युनियननं हा प्रस्ताव पुढे केला आणि सदर कर हा येत्या 2 वर्षानंतर लागू करण्याचं सुतोवाचही करण्यात आलं. या परिषदेत हा प्रस्ताव मान्य होईल किंवा नाही हे काळच सांगेल. मात्र त्यापूर्वी चर्चा सुरू झाली आहे की अशा प्रकारच्या कराला प्रोत्साहन द्यायचं की त्याला विरोध करायचा. मुख्य म्हणजे अशा पद्धतीचा हा जो कर आहे ज्याची मात्रा भारतासारख्या देशाला लागू करावी की नाही अशा पद्धतीचा पुरस्कार होऊ घातला आहे आणि परिणामी भारतासारख्या काही विकसनशील देशांनी अशा प्रकारच्या कराला विरोध केलेला आहे. यामध्ये भारतासह चीन, रशिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका अशा काही देशांचा समावेश आहे. युरोपियन युनियननं प्रस्तावित केलेला हा कार्बन बॉर्डर टॅक्स हा पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या उत्पादन किंवा वायू उत्सर्जनावर लागू करावा अशी ही शिफारस आहे. सिमेंट, स्टील, आयर्न, खतं किंवा वीज यांच्या निर्मितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण सोडलं जातं आणि अशा वाढत्या प्रसर्जनामध्ये कराच्या माध्यमातून त्यावर काही नियंत्रण आणता येईल का यासाठीचा हा प्रस्ताव होता. पर्यावरण हित आणि कार्बनाला मर्यादा घालणं हा हेतू या करामागे आहे. मात्र युरोपियन युनियननं प्रस्तावित केलेला हा कर भारतासारखं काही देशांनी विरोध करतानाच यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारावर विपरीत परिणाम होईल अशी ही भीती व्यक्त केली. आज या कराला विरोध करणारे आणि बेसिक म्हणून जो समूह निवडला जातो त्या समूहातीलले राष्ट्र ही उद्योग प्रधान राष्ट्र मानली जातात. भारत असेल, चीन असेल किंवा साऊथ आफ्रिका असेल या देशांमध्ये उद्योगाचं वाढतं प्रमाण आणि औद्योगिक क्रांती होऊ घातलेली असताना अशा प्रकारे काही उत्पादनांवर कर लागणं म्हणजे अर्थव्यवस्थेला खीळ बसण्याचा प्रकार आहे असं मानलं जातं. यापूर्वीही अशा पद्धतीने कराची मात्रा लागू करण्याची तयारी काही देशांनी दर्शवली होती. सध्या अमेरिकेच्या काही भागात अशा प्रकारचा कर लागू आहे. तसंच कॅनडा, जपान असेही देश आहेत की ज्यांची असे कर लावून घेण्याची तयारी सुरू आहे. मात्र भारताने त्या या कराला तीव्र विरोध केलेला आहे. त्याचं प्रमुख कारण आहे की यामुळे देशाची अर्थव्यवस्थेला खीळ बसेल आणि आंतरराष्ट्रीय व्यापारांचे परिणाम किंवा वातावरण अधिक गढूळ होईल. कोरोना आणि लॉकडाऊन नंतर देशाची अर्थव्यवस्था ही खाली घसरत असल्याचा अनुभव भारत, चीन अशा अनेक देशांना आलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारचा कर लागू करून या अर्थव्यवस्थेला किंवा या घसरणीला आणखीन वाईट वातावरण निर्माण करू द्यायचं की नाही हा विचार पुढे येत आहे. कराच्या माध्यमातून वाढतं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी करणं तसंच हा विनियोग कराचा पैसा इतर कारणांसाठी उपयोगात आणता येईल असं युरोपियन युनियनला वाटतं. मात्र
वाढत्या अशा करामुळे देशातील स्टील, सिमेंट आदी उत्पादन महाग तर होईलच, शिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार संबंध देखील बिघडतील. याचा परिणाम असा होईल की कर मात्रा लागू झाल्यामुळे सिमेंट, स्टील ज्यावर कार्बन बॉर्डर टॅक्स लागू होणार आहे अशा वस्तू महाग होतील आणि परिणामी त्यांची निर्यात किंवा त्या वस्तूला असलेली मागणी ही बाहेरील देशांकडून कमी होईल आणि याचा एकच परिणाम म्हणजे देशाची वित्तीय तूट वाढेल आणि देशाचं आंतरराष्ट्रीय चलनामधलं चलन कमी होऊन उत्पन्न कमी होऊन ते एकूणच सरकारच्या त्या देशाच्या सरकारच्या तिजोरीवर विपरीत परिणाम करेल. कार्बन बॉर्डर टॅक्सची चर्चा यापूर्वी झाली होती. युरोपियन युनियननं हा प्रस्ताव या इजिप्तच्या परिषदेमध्ये मांडला आणि एक नवा विचार, एक नवी चर्चा आणि एक नवा वाद संवाद रंगू लागलेला आहे. विविध देशांमध्ये कार्बनची समस्या किंवा वाढत्या प्रदूषणाची समस्या कायम आहेच. त्यावर नियंत्रण हे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विविध उपाययोजनाही होत आहेत. भारतातल्या दिल्ली सारख्या शहरात हा प्रसंग काही कमी नाही आणि त्यावरचे उपायही स्थानिक पातळीवर होताना दिसत आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचा कार्बन बॉर्डर टॅक्स लावून इतर देशांचं असलेलं व्यापारी संबंध हे अधिक कलुषित होतात की काय अशी भीती निर्माण या निमित्ताने झालेली आहे. मात्र यासाठी एक सामायिक विचार किंवा सर्व स्तरावरनं एक समान विचार पुढे यायला हवा ही काळाची गरज निर्माण झालेली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्याही मसुद्याचा, कोणत्याही विचारांचा किंवा शिफारस आणि निर्णयांचा विचार करताना नेहमी विकसनशील देश आणि विकसित देश असा प्राधान्याने क्रम ठरवला जातो. मात्र त्या देशाची भौगोलिक स्थिती आणि त्या देशाची अर्थव्यवस्था हेही एका टप्प्याने स्वतंत्रपणे विचारात घेऊन असे प्रस्ताव पुढे यायला हवेत. सरसकट सगळ्यांना असा प्रस्ताव किंवा करमात्रा लागू करण्यापेक्षा त्याचा सांगोपांग विचार, तेथील भौगोलिक परिस्थिती यांचा उहापोह काही दिवस किंवा काही वर्ष घेतल्यानंतर त्याबाबतचा निर्णय लागू व्हावा असा एक समान विचारसरणी या माध्यमातून उपस्थित होऊ लागली आहे. कार्बन सीमा कर लागू करण्याच्या निर्णयाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होऊ शकेल. युरोपियन युनियन जगातील तिसरा सर्वात मोठा व्यापारी समूह आहे. त्यांच्या कार्बन सीमा कर लागू करण्याच्या निर्णयाचा परिणाम जगभरातील व्यापारावर होईल. तसाच तो भारताच्या आणि इतर विकसनशील राष्ट्रांच्या त्यांच्याबरोबरच्या व्यापारावर सुद्धा होऊ शकेल. युरोपियन संघाचं हे पाऊल समान आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांच्या सिद्धांताच्या विरोधात आहे असं बेसिक या विकसनशील देशांच्या समूहानं अधोरेखित केलं आहे. या समूहात ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत आणि चीन सहभागी आहेत. कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन रोखण्यामध्ये प्रत्येकच देशाचा वाटा अपेक्षित असला तरी विकसित आणि विकसनशील देशांकडून अपेक्षा वेगवेगळ्या असतील असं हा सिद्धांत सांगतो. यात असलेल्या अर्थकारण आणि राजकारणाचे पदर उलगडून सांगताना अर्थतज्ञ जयराज साळगावकर म्हणाले, कार्बन उत्सर्जनाचा प्रश्न जगाच्या वातावरणाला गरम करतोय आणि हे पृथ्वीच्या भवितव्यासाठी काही चांगलं नाही. काय करावं म्हणून जगभरचे लोक विचार करतात. खरं तर आर्थर पिगू या ब्रिटिश अर्थतज्ञाने 1920च्या दशकात कर्ब उत्सर्जनाची कल्पना पुढे आणली होती. उद्योगधंद्यांनी, कारखान्यांनी त्यांनी केलेल्या उत्सर्जनापोटी, प्रदूषणापोटी ज्या प्रमाणात ते होईल त्या प्रमाणात एक विशिष्ट कर भरावा आणि जर प्रदूषण बचत कमी केले तर मात्र त्यांना कार्बन क्रेडिट मिळेल, म्हणजे त्याचा परतावा मिळेल, त्यांचा फायदा होईल. थोडक्यात हा कार्बन सामाजिक फायद्याचा आंतरराष्ट्रीय विषय आहे. एका दुसऱ्या देशाने फक्त अंमलात आणून ती चालणार नाही. पूर्ण जगात हा जागतिक प्रश्न आहे, त्याच्यावर ऍक्शन घेणं गरजेचं. वर्ल्ड बँकेच्या म्हणण्यानुसार कार्बनचे उत्सर्जन हे त्याला किंमत लावून त्याची किंमत करायची, त्याची ठरवायची आणि ती किंमत भरून किंवा परतावा घेऊन हे कार्बनचं उत्सर्जन पृथ्वीला कमी करता येईल. आणि ही एक्सटर्नल कॉस्ट असेल, त्यामुळे उद्योगधंद्यावर कोणताही परिणाम होणार. कारण ज्या किमतीचे फॉसिल फ्युएल म्हणजे भूगर्भातले इंधन वापरले जाईल तेवढा परतावाही देण्यात येईल. आता ह्याला आपण भाबडा आशावाद म्हणायचे का, अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण आज पावे तो भारताला कर्ब उत्सर्जन कमी करूनही कर्ब क्रेडिट काही मिळालेली नाही. वर्ल्ड बँकेला विकसित देश फारसे महत्व देताना या विषयात तरी दिसत नाहीत. कारण उत्सर्जन करणारे उत्सर्जन करतायत. भारतासारखे काही देश आहेत ज्यांनी कमी केलं, जपानने कमी केलं.
पण त्यांच्या कमी करण्याचं श्रेय काही त्यांना मिळत नाही आणि उत्सर्जन करणाऱ्यांना काही शिक्षाही होत नाही. म्हणूनच भारताने पोलो 70 या परिषदेत हा विषय मांडला. हा कर भारताने द्यायला स्पष्टपणे नकार दिला आणि त्याला काही पर्याय नव्हता. एका बाजूनेच जर का धोरण जात असेल तर दुसऱ्या बाजूची कुसंबणा होते, हे सत्य आहे. कार्बनचे धोरण, किंमत, आयात, निर्यात, विक्री, करधारणा ही त्या त्या देशाची अखत्यारी असते. त्यामुळे वर्ल्ड बँक कोणावर जबरदस्ती करू शकत नाही. याचा फायदा घेऊन अनेक विकसित देश मनमानी करीत असतात. विकसित देशांनी आपला कर्ब उत्सर्जन करणारा उद्योग जगात कुठेही पाठवला, हलवला, उदाहरणार्थ चीनला पाठवला, भारताला पाठवला, तरी प्रदूषण हे जगभर पसरते आणि ते वातावरणात पसरते, तिथून ते आकाशात पसरते आणि वातावरणाचे तापमान कंट्रोलच्या बाहेर जाते. हे असं जर का होत राहिलं तर पुढच्या 50-100 वर्षात जगणं अशक्य होणार आहे, याची कल्पना आहे. तरी पण लॉंग रनचा कोणी विचार करत नाही. तापमान वाढ ही 1.5 ते 2% खाली आणण्यासाठी उत्सर्जन, जागतिक उत्सर्जन 1.5 ते अर्धा टक्क्यांनी खाली आणावे लागेल आणि हे 2030 सालापर्यंत करावं लागेल. त्यासाठी ग्लोबल कार्बनची किंमत $75 त्यांना मागे आणावी लागेल. आज ही फक्त $3 आहे. हे कसं होणार आहे सगळं? कोण देणार आहे एवढी किंमत? शिवाय भूगर्भातील इंधनाचे भाव या करामुळे वाढतील, ते कोण देणार? ते शेवटी भोगत्यावर म्हणजे कंझ्युमरवर, नागरिकावर पडणार ना आणि त्याचे राजकीय परिणाम होणार. ह्याचे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाची उत्तर आश्चर्य कोणाकडे नाही, पण ते शोधणं गरजेचं आहे. अन्यथा मानवाच्या अस्तित्वाचा प्रश्न. आता जे पर्याय दिले जातात याला, ते इलेक्ट्रिक गाड्या. त्या इलेक्ट्रिक गाडी, इलेक्ट्रिसिटी याच्यावर कुठेतरी कोल किंवा तेल जळतच असतं ना. इलेक्ट्रिसिटी आकाशातून नाही. सौर ऊर्जा ही खूप महाग पडते. ही ऊर्जा आणि पवन ऊर्जा, विंड पॉवर, हे निव्वळ टॅक्सेशन आणि सबसिडीवर चालू आहे, ते रियालिटीवर. त्यामुळे अणुऊर्जेला पर्याय नाही अशी परिस्थिती आहे. पण अणुऊर्जेलाही पर्यावरणवादी खूप विरोध करतात. जल ऊर्जा केली तर विस्थापन होते, भूकंप होतं असं म्हणतात. तर त्यामुळे हा प्रश्न सोडवणं वाटतं तितकं सोपं नाही आहे. याचं आर्थिक कारण म्हणजे शेवटचं सांगतो की वस्तूंचा उपभोग आणि GDP, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, ज्याच्यावर देशाची किंवा इकॉनॉमीची प्रगती मोजली जाते, ह्यांचं पर्यावरणाशी व्यस्त नातं आहे, जे पर्यावरणाला नको आहे. GDPला अनेक पर्याय उभारायचे प्रयत्न चालू आहेत, परंतु म्हणावं तसं यश कोणाला मिळालेलं नाही. हॅपीनेस इंडेक्स असा एक त्यांनी इंडेक्स फ्रेंच लोकांनी सांगला, पण ते सगळं हवेच आहे. प्रत्यक्षात तसं होत नाही. समाधान असं मोठं येत नाही आणि याला अगदी अस्तित्वात असलेला पर्याय हा अध्यात्म हाच आहे. हॅपीनेस, आनंद, हा मानसिक आनंद एका अध्यात्माच्या पातळीवर जाऊन त्यांच्या बरोबर. तर ते लोक, आता वारकरी लोक जसे समाधानी असतात. समाधान वस्तू विकत घेऊन मिळत नाही. हे तत्वज्ञान पसल्याशिवाय हा प्रश्न संपणार नाही. श्रोते हो, पर्यावरण आणि विकास यांचं संतुलन हा सर्वच देशांसमोरचा कळीचा प्रश्न आहे. विकसित देशांनी स्वीकारलेला विकासाचा मार्ग निर्दोष नव्हता हे सिद्ध झालं असलं तरी विकसनशील देशांमधल्या कोट्यावधी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी औद्योगिक प्रगती सुद्धा आवश्यक आहे. उद्योगधंद्यांच्या प्रगतीसाठी ऊर्जा महत्वाची आणि ऊर्जा निर्मितीसाठी कार्बन डायऑक्साईड वायूचं उत्सर्जन अपरिहार्य. यामुळेच पर्यावरणाचा प्रश्न आधीच जटिल बनला आहे. त्यात आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि राजकारण यामुळे हा प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचा बनत जातो. यातून मार्ग काढताना विकसनशील देशांना आपल्या हिताचं रक्षण करण्यासाठी असंच एकत्र येऊन काम करावं लागेल आणि विकसित देशांना सुद्धा तंत्रज्ञानाचं सहाय्य पुढं करत या देशांना सामावून घ्यावं लागेल. पृथ्वी सर्वांची गरज भागवू शकते, मात्र लोभ नाही. कोणतीही सीमा नसलेला लोभ सुटल्याशिवाय पर्यावरणाचे प्रश्न सुटणार नाहीत. भारतीय संस्कृतीत अभिप्रेत असलेला समन्वय जोवर आंतरराष्ट्रीय पातळीवर दिसणार नाही तोवर या प्रश्नांची उकल होणं कठीण आहे. समन्वयाची भूमिका जागतिक पातळीवर मांडणं आणि सामंजस्यातून तोडगे काढण्याचं धोरण जर स्वीकारलं तरच पर्यावरण पूरक जगणं शक्य होऊ शकेल. याबरोबरच
आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन नम्रता कडू.